महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांनी बालहट्ट सोडावा, फडणवीसांना जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट केलं जाते अशी टीका भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलेली आहे। भाऊ, कशा पद्धतीने पाहता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे, आरक्षण संपवण्याचा डाव आहे असा सुद्धा आरोप केलेला आहे। यशस्वी प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जर कोणाच्या कारकिर्दीत झाले असतील तर सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण मराठा समाजाला मिळालं, उच्च न्यायालयापर्यंत ते टिकलं देखील। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार ते टिकू शकलं नाही। आता 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेने परत एकदा मराठा आरक्षण हे पारित केलं आहे। आज आपण पाहतो की सगळ्या जवळपास मागण्या जरांगेंच्या पूर्ण झाल्या आहे। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली जी जरांगेंची मागणी आहे त्यावर सूचना आक्षेप 5-6 लाख आले आहे असं म्हणतात। त्यावर तांत्रिकदृष्ट्या सरकारच्या तर्फे सर्व विश्लेषण चालू असताना परत एकदा कुठेतरी स्वतःच्या हातून निसटत चाललेलं मराठा आंदोलन हे पुरत स्वतःकडे यावं ह्याच्यासाठी केविलवाणे प्रयत्न मनोज जरांगे करतायत। त्यांनी अवाजवी वैयक्तिक आरोप देवेंद्र फडणवीसांवर जे केले आहे ते मराठा समाज, ओबीसी समाज ह्या राज्यातला प्रत्येक नागरिक सहन करू शकणार नाही। ते भूमिका आमची त्यांना सत्तेधारी पक्ष आम्ही असल्यामुळे शांततेने सबुरीने घेण्याचंच त्यानिमित्ताने भाजपाचं धोरण राहणार आहे। पण सोबतच याच पद्धतीची शांतता आणि सबुरी ही मनोज जरांगेंनी जर घेतली तर नक्कीच फार मोठा एक त्यानिमित्ताने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पुढाकार घेताना आपल्याला दिसत आहे। नक्कीच कुठेतरी जरांगे आहे यांनी आपलं जे आहे बालहट्ट सोडावा, जाणीवपूर्वक कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे तो थांबावा आणि आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटेल असंही भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी बोलून दाखवलं आहे। पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।